हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो फ्रेंड्स, आपण ग्राफ थेरी या सब्जेक्टचे लेक्चर बघत आहोत. आपलं फर्स्ट चॅप्टर चालू आहे, ज्याचं नाव आहे अन इंट्रोडक्शन टू ग्राफ. ओके, दिस इज अवर लेक्चर नंबर 4. इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टडी द टॉपिक विच आर टाइप्स ऑफ ग्राफ आणि डिग्री सिक्वेन्स म्हणजे काय आपण बघणार आहोत. ओके, तर सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय बायपार्टेड ग्राफ. बायपार्टेड ग्राफ म्हणजे काय हे बघा, तुम्हाला मी आता थिरी नोट्समध्ये तुम्हाला दिसतच असेल. थिरी मी तुम्हाला वाचून सांगतो एकदा आणि नंतर एक्सप्लेन करतो. आपण एक्झाम्पल्स देखील घेतले. ओके, तर बघा, let G be a graph if the vertex set V of G can be partitioned into two non-empty subsets V1 and V2. V is equals to V1, यालाच आपण युनियन असं म्हणतो. V2, V1 intersection V2 is not equals to 0. तुम्हाला सांगतो या पहिल्या ओळीचा अर्थ म्हणजे काय. सपोज आपल्याकडे एक ग्राफ G आहे. ओके, लेट G बी अ ग्राफ आणि त्याच्याकडे वर्टेक्स सेट काय तुमचा V आहे. ओके, इफ द वर्टेक्स सेट V ऑफ G can be partitioned into two non-empty subsets V1 and V2. सबसेट्स म्हणजे काय असतात. आता पर्टिक्युलर हे बघा, आता हे एक्झाम्पल बघा तुम्ही. आता काय घेतलं आपण, दोन सबसेट घेतले. V1 इज इक्वल टू त्याच्यामध्ये काय आहे U1 U2 आणि U3. ओके, हे काय झाले, V1 जो सबसेट घेतलेला आपण त्याच्यातले हे वर्टेक्स झाले. तसंच V2 सबसेट आहे त्याच्यामध्ये आपण V1 V2 V3 आणि V4 हे आपण वर्टेक्स घेतले. ओके, तर हे काय आहेत, हे नॉन एम्प्टी नसले पाहिजे. ओके, बी पार्टिशन इंटू टू नॉन एम्प्टी सबसेट. ओके, एम्प्टी नसले पाहिजे. ते काय त्यांच्यात पर्टिक्युलर एक का होईना वर्टेक्स असला पाहिजे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट लाईन बघूयात. सच दॅट each edge in G has a one end vertex in V1 and the other end vertex in V2. The G is called a bipartite graph. दुसऱ्या ओळीचा अर्थ समजून घ्या. So that each edge in G has one end vertex in V1. आता सपोज एक तुमचा काय असेल, एक एज असेल. सपोज आता इथे हे बघा, तुम्हाला शो करतो पेनने. सपोज आता हा काय तुमचा, ही काय तुमची एज आहे. ओके, तिला आपण नाव वगैरे काय केलं नेमून केलेलं, ही काय तुमची एज आहे. तर ही या एजचा जो एक पॉइंट आहे ना, तर तो आता सपोज V1 V2 आणि V3 आणि V4 हे काय आहेत, V2 सबसेटचे वर्टेक्स आहेत. तर त्यांच्यापैकी एजचा जो एक एंड पॉइंट आहे ना, तो V2 सबसेट मध्ये असला पाहिजे. V2 सबसेटच्या कोणत्याही एका वर्टेक्सला पाहिजे आणि एक एंड पॉइंट आहे ना, तो V1 वर्टेक्सच्या V1 सबसेटच्या एका कोणत्याही वर्टेक्सला कनेक्टेड पाहिजे. ओके, म्हणजे आता परत तुम्हाला सांगतो. आता सपोज आता ही एज आहे. ओके, तर हिचा जो एक पॉइंट आहे ना, तो इथे V2 मध्ये आता V2 कशामध्ये, हा V2 कशामध्ये आहे, V2 सबसेट मध्ये आहे. ओके, तर तो जो दुसरा एंड पॉइंट येईल ना एजचा, तो V1 सबसेट मधल्या कोणत्याही एका वर्टेक्सशी कनेक्टेड असला पाहिजे. जसं की ते U2 शी कनेक्टेड आहे. ओके, ते थोडंफार समजलं असेल मला तरी वाटतं एक्झाम्पल नुसार. ओके, आता नेक्स्ट टॉपिक बघूयात. नेक्स्ट टाईप आहे आपल्या ग्राफचा कम्प्लीट बायपार्टाइड ग्राफ. तर पहिले थ्री तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर एक्सप्लेन करतो. सपोज a bipartite graph in which there exists an edge between every vertex in V1 and every vertex in V2 is called complete bipartite graph. म्हणजे बघा, हे ओळीचा अर्थ समजून घ्या. इथे एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर 1. तर एक बायपार्टेड ग्राफ म्हणजे आपण शिकलो की त्याचा एक कोणता तरी एक एंड पॉइंट एका सबसेट मध्ये पाहिजे आणि दुसरा एक पॉइंट एंड पॉइंट दुसऱ्या एखाद्या सबसेट मध्ये असला पाहिजे. त्याला आपण बायपार्टेड ग्राफ असं म्हणतो. पण मात्र कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ मध्ये काय आहे, आता V1 जो आहे ना, याचा एज जी आहे का, एज एक एज म्हणजे त्याची जी एज आहे ना, सपोज एक मिनिट. आता V1 हा जो सबसेट आहे त्याचे वर्टेक्स काय आहेत, U1 U2 आणि U3 आणि V2 जो सबसेट आहे त्याचे वर्टेक्स काय आहेत तुमचे V1 V2 V3 आणि V4. तर सपोज आपण V1 चं जर एक्झाम्पल घेतला, आता U1 जो सबसेट आपला वर्टेक्स घेतला, तर U1 जो वर्टेक्स आहे ना, त्यामधनं प्रत्येक जो एज आहे ना, प्रत्येक एज V2 सबसेटच्या प्रत्येक वर्टेक्स मधनं कनेक्ट असली पाहिजे. ओके, जसं की आता V1 ला केली, V2 ला केली, आता आपण V3 ला कनेक्ट करू, त्यानंतर U4 ला कनेक्ट करू. ओके, तसंच U2 जर घेतला तर U2 ची एक एज V1, त्यानंतर V2 ला कनेक्ट पाहिजे, V3 ला आणि V4 ला. त्याच पद्धतीने V3 ची एक V1 ला कनेक्ट पाहिजे, V2 ला, V3 ला आणि V4 ला. ओके, आलं लक्षात आता तरी.
त्यालाच आपण कम्प्लीट बायपार्टेट ग्राफ असं म्हणतो. ओके, दुसरी देखील मी एक्झाम्पल घेतली आहे, तुम्ही बघू शकता इथे. ओके, आफ्टर दॅट अ कम्प्लीट bipartite graph with partition m vertices in V1 and n vertices in V2. म्हणजे काय, कम्प्लीट बायपार्टाइट ग्राफ मध्ये काय असतं की m वर्टायसेस तुमचे पर्टिक्युलर m वर्टायसेस V1 मध्ये असू शकतात आणि n वर्टायसेस V2 मध्ये असू शकतात आणि इट इज युनिटेड बाय k m n. म्हणजे काय, आता इथे बघू शकता तुम्ही K3,4 घेतलेला आहे. आता V1 जो सबसेट आहे त्याच्यामध्ये किती वर्टेक्सेस तुम्ही बघू शकतात, 1 2 आणि 3. म्हणून आपण इथे 3 घेतला, कारण की इथे आपण काय घेतलं होतं की m वर्टायसेस इन V1, म्हणजे इथे इथे काय आलं पाहिजे Km होता, m च्या जागी होती इथे 3 येत म्हणून आपण K3 घेतला, कॉमा n वर्टायसेस इन V2 मध्ये किती वर्टायसेस आहेत, 1 2 3 आणि 4, म्हणून आपण इथे 4 घेणार. ओके, K3,4. ओके, तशाच पद्धतीने तुम्ही दुसरं एक्झाम्पल बघू शकता, त्याच्यामध्ये पूर्ण एक्झाम्पल शो केलेले. ओके, नेक्स्ट बघू शकता आपण. नेक्स्ट टॉपिक आहे डिग्री सिक्वेन्स म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल, द डिग्री सिक्वेन्स ऑफ अ ग्राफ is a sequence of the degree vertices of the graph is in non-increasing order. डिग्री सिक्वेन्स ऑफ ग्राफ हा काय सिक्वेन्स आहे कशाचा, डिग्री वर्टायसेसचा. डिग्री म्हणजे काय, याचं लक्षात घ्या, एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता हा जो ए ग्राफ आहे, तर ए वर्टेक्स आहे, तर याची डिग्री काय, याच्यातनं किती एजेस पास होत आहेत, 1 आणि 2. तर ही काय झाली तुमची डिग्री ऑफ ए वर्टेक्स इज 2. तर याची काय झाली डिग्री झाली. त्याच पद्धतीने आपण जी जर वर्टेक्स घेतला त्याच्यातनं किती एज पास होते, फक्त एकच एज पास होते, त्याची डिग्री काय झाली, ते 1 झालेली आपण केली. तर सपोज आता हा एज जो वर्टेक्स आहे त्याच्यातनं किती एजेस पास होत आहेत, 0, म्हणून आपण त्याची डिग्री काय घेणार आहे, 0. याच पद्धतीने आता सपोज आता हा बी वर्टेक्स घेतला आपण, तर याच्यातनं एक लूप पास होते. मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये जर तुम्ही लेक्चर बघितले नसेल तुम्ही बघू शकता, त्याच्यात लूप म्हणजे काय तुम्हाला मी एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन केली आहे. तर हा काय एक लूप आहे आणि लूपची डिग्री काय कन्सिडर करावी लागते, 2 कन्सिडर करावी लागते. ओके, सपोज लूपची डिग्री आपण 2 घेतली, त्यानंतर एक एज पास होईल ही 3 आणि ही 4. तर मग बी जो वर्टेक्स आहे त्याची डिग्री काय झाली, ती 4 झाली. ओके, याच पद्धतीने सी चे काय आले आता डिग्री, किती एजेस पास होत आहेत, 1 2 आणि 3. तर सी ची डिग्री काय झाली, 3 झाली. त्यानंतर डी घेतला आपण, डी वर्टेक्स, त्याच्यातनं किती एजेस पास होत आहेत, 1 2 आणि 3. तर त्याची डिग्री काय झाली, 3 झाली. आफ्टर दॅट आता ई वर्टेक्स आहे, ई वर्टेक्स मधनं किती एजेस पास होत आहेत, 1 आणि 2. तर मग ई जो वर्टेक्स आहे त्याची डिग्री काय येईल, 2 येईल. त्यानंतर एफ वर्टेक्स त्याच्यात किती एजेस पास होत आहेत, 1 2 आणि 3. त्याची डिग्री काय झाली, 3 झाली. ओके, डिग्री ऑफ एफ वर्टेक्स इज 3. या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली म्हणजे डिग्री कशी फाइंड आउट करायची. आफ्टर दॅट मेन टॉपिक म्हणजे काय, तर डिग्री सिक्वेन्स म्हणजे काय. तर आपण लिहू शकतो इथे देअरफॉर पॉइंट घेतो. ओके, देअरफॉर द डिग्री सिक्वेन्स ऑफ द ग्राफ इज. आता डिग्री सिक्वेन्स काय, डिग्री सिक्वेन्सची डेफिनेशन तुम्ही बघितले असेल इथे की द डिग्री सिक्वेन्स ऑफ अ ग्राफ इज अ सिक्वेन्स ऑफ द डिग्री वर्टायसेस ऑफ द ग्राफ इन नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर. आता काय नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर हा पॉइंट एक हायलाइटेड पॉइंट आहे या डिग्री सिक्वेन्स म्हणजे काय. आता इथे काय नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असलं पाहिजे. आता सपोज 4 घेतला आपण, 4 नंतर कळतं ना तुम्हाला, नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये माहिती असेल ना, मोठ्यापासून लहान्यापर्यंत. म्हणून 4 बघू शकता इथे डिग्री आपण फाइंड आउट केलेली प्रत्येक वर्टेक्सची, त्याच्यातनं हायस्ट काय 4 आहे म्हणून आपण आधी 4 घेतला, कारण की आपल्याला नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये घ्यायचे. त्यानंतर 3 किती आहेत, 1 2 3. ओके, 3 किती आहेत, 3 आहेत म्हणून 3,3,3 घेतला. त्यानंतर काय 2 आहे का, हो आहे, 1 आणि 2 पण 2 आहेत म्हणून 2,2 घेतला. त्यानंतर 1 किती आहे, फक्त एकच आहे म्हणून 1 घेतला आणि शेवटचा 8 चा काय घेतला, 0 घेतला. आपण कशामध्ये अरेंज केला, आता याला नॉन इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये घेतलं. ओके, त्यानंतर स्टेप टू डिटरमाइन वेदर द गिवन डिग्री इज ग्राफिकल. ओके, काही स्टेप आहेत की जो गिवन जी तुमची डिग्री सिक्वेन्स आहे ग्राफिकल आहे का, यासाठी लेट कन्सिडर द डिग्री सिक्वेन्स इन नॉन इंक्रीजिंग ऑर्डर. तर आपण घेतला आता डिग्रीला आपण कशामध्ये कन्सिडर केलं, नॉन इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज केलं. त्यानंतर इफ फर्स्ट टर्म इज एन,
Okay, n is should be belongs to the natural number. If first term is n, then reduce next n terms by counting from second term. एक मिनिट तुम्ही आता फक्त या स्टेप थेरी मध्ये लिहिलेल्या आहेत. मी या स्टेप एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्यानंतर आपण नेक्स्ट 2-3 एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यात तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की आपण फाइंड आउट कसं करायचं डिग्री सिक्वेन्स म्हणजे तो जो गिवन डिग्री सिक्वेन्स आहे त्याच्यातला जो ग्राफिकल आहे का नाही तसं ते तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे रिअरेंज द टर्म्स इन इन नॉन इंक्रीजिंग ऑर्डर. त्यानंतर कंटिन्यू स्टेप 2 आणि स्टेप 3 कंटिन्यू करत जायचे स्टेप 2 आणि स्टेप 3. इफ यू गेट ऑल टर्म 0 द ओरिजिनल वन सिक्वेन्स इज ग्राफिकल अदरवाइज इट इज नॉट ग्राफिकल. जर लास्ट पर्यंत जर तुमचं डिग्री सेगमेंट 0 येत असेल तर तुम्ही त्या ग्राफला म्हणू शकता तो ग्राफिकल आहे अदरवाइज इट इज नॉट ग्राफिकल. आपण काही एक्झाम्पल बघूया. 1 मिनिट. ओके, आता गिवन डिग्री सिक्वेन्स काय आहे गिवन सिक्वेन्स काय आहे 6, 5, 5, 4, 3, 3, 2, 2, 2. ओके, पहिली स्टेप काय होते आपल्याला रेड्यूस फर्स्ट 6 टर्म. आता थ्री मध्ये काय घेतलं होतं इफ द फर्स्ट टर्म इज n देन रेड्यूस द नेक्स्ट n टर्म. ओके, मग इथे फर्स्ट टर्म काय आहे तुमची 6 आहे. ओके, हा नंबर काय आहे तुमची 6 आहे. त्यामुळे त्याच्या फर्स्ट ज्या 6 टर्म्स आहेत त्याच्यातनं reducing first 6 terms by 1 and counting from second term. तर तुम्ही बघू शकता किती टर्म दिलेले आहेत एकदा बघूयात आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 9 टर्म्स आहेत. ओके, पहिल्या ज्या 6 टर्म्स आहेत ना पहिले जे 6 टर्म्स आहेत ना त्याच्यातनं एक रिड्यूस करा म्हणजे हा जो 6 आहे ना एक मिनिट कन्सिडर हा नाही आहे. पुढच्या 6 टर्म्स बघूया 1 2 3 4 5 6 म्हणजे 2 पर्यंत आहे. ओके, तर मग त्यांना काय करायचे 1 ने रिड्यूस करायचे म्हणजे आता हा जो 5 आहे ना त्याचा 4 होईल. या 5 चा देखील 4 होईल 4 चा 3 होईल 3 चा 2 आणि 3 चा 2 आणि ह्या 2 चा 1 झाला. ओके, इथपर्यंत झालं. तर मग आता हे जे दोन राहिले जे टर्म्स आहेत ना ते ऍज इट इज लिहून घ्यायचे 2, 2. ओके, त्यानंतर आणखी यांना पण कशामध्ये अरेंज करायचंय नॉन इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये. ओके, तर 4, 4, 3, 2, 2. आता हे बघा इथे 2 आणि 2 हे काय आहेत ग्रेटर दॅन 1 आहेत म्हणून आपण इथे 2, 2 इथे घेतला आणि त्यानंतर 1 दिला म्हणजे आपण कशामध्ये अरेंज केले यांना नॉन इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये. त्यानंतर परत तीच जी आपली स्टेप होती ती वापस रिपीट करायची. आता पहिला जो नंबर आहे तो काय इथे 4 आहे. तर मग त्यासाठी काय करावं लागेल रिड्युसिंग फर्स्ट 4 टर्म्स बाय 1 आणि काउंटिंग फ्रॉम सेकंड टर्म. आता बघा काउंटिंग आपल्याला कशामधून करायची सेकंड टर्म पासून करायची. सेकंड टर्म काय 4 आहे. ओके, 1 2 3 4. ओके, हे 4 घेतलं आफ्टर दॅट. आता आता जो 4 आहे त्याला प्रत्येक जे पहिले जे 4 टर्म्स घेतले ना आपण त्यांना कशाने रिड्यूस करायचे 1 ने रिड्यूस करायचे म्हणून 4 चा 3 झाला 3 चा 2 झाला 2 चा 1 आणि आणखी या 2 चा देखील 1 झाला. त्यानंतर हे राहिलेले जे टर्म्स आहेत 2, 2, 1 यांना ऍज इट इज लिहून घ्यायचे इथे. हे झालं. त्यानंतर परत आपली नेक्स्ट स्टेप काय होती अरेंज करायचे नॉन इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हणून आपण 3 घेतला 2 घेतला आणि हे जो जे 2 आहेत ते ग्रेटर दॅन 1 आहे त्यामुळे आधी आपण 2, 2 घेतला आणि त्यानंतर 1, 1, 1 घेतला. ओके, परत आपल्याला स्टेप रिपीट करायची. पहिला जो टर्म आहे तो त्याचं व्हॅल्यू काय 3 आहे. ओके, रिड्युसिंग फर्स्ट 3 टर्म्स बाय 1. पहिले जे 3 टर्म्स आहेत ना पहिले 3 टर्म्स काय आहेत 2, 2, 2. ओके, आणि काउंटिंग फ्रॉम सेकंड टर्म म्हणजे आपण सेकंड टर्म पासून काउंटिंग केली 2, 2, 2 आहे. ओके, त्यांना 1 ने रिड्यूस करायचे म्हणून काय केले 1, 1, 1 आणि राहिले जे 3 टर्म्स आहेत ऍज इट इज लिहून घ्यायचे 1, 1, 1. तर मग गिवन सिक्वेन्स इज ग्राफिकल कारण की बघा आपला रूल काय होता जर तुमचा डिग्री सिक्वेन्स जर 0 येत असेल तर काय असणार आहे तुमचा ग्राफिकल असणार आहे. तो ग्राफ तुमचा ग्राफिकल असणार आहे. पण मग आहे का आता आता जरी आता 1 आले सर्व पुढच्या स्टेपमध्ये सर्व 0 होणार आहेत ना त्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो ना गिवन सिक्वेन्स इज ग्राफिकल. ओके, सर्व जर 1 येत असेल नेक्स्ट स्टेपला तर सर्व 0 येणार आहेत. डिग्री सिक्वेन्स 0 आली म्हणजे तुमचा ग्राफ काय असणार आहे गिवन सिक्वेन्स काय असणार आहे ग्राफिकल. सो वी कॅन राईट हिअर गिवन सिक्वेन्स इज ग्राफिकल. ओके, आय थिंक तुम्हाला डिग्री सिक्वेन्स ही कन्सेप्ट कळाली असेल. ओके, त्यानंतर ते एक्झाम्पल घेतलेले तुम्ही बघू शकता तुम्हाला प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह केली येत नाही. आपण हे एक्झाम्पल परत एकदा घेऊया. सपोज गिवन सिक्वेन्स काय आहे 6, 5, 4, 3, 2, 1, 0 आहे. ओके, आपला आता पहिला जो
पहिला जो टर्म आहे तो काय 6 आहे. रेड्युसिंग फर्स्ट 6 टर्म्स ओके बाय 1 अँड काउंटिंग फ्रॉम सेकंड टर्म. सेकंड टर्म काय तुमची 5 4 3 2 1. मग काय 1 2 3 4 5 6 हे सर्व येऊन जातात त्याच्यामध्ये. त्यांना सर्वांना काय करायचं रेड्यूस करायचे 1 ने. 5 चा 4 होईल, 4 चा 3 होईल, 3 चा 2 होईल आणि 2 चा 1 होईल आणि 1 चा 0 होईल आणि 0 चा काय होईल -1 होईल. पण -1 चालणार नाही कारण की इथे मायनस टर्म चालत नाही. So we can write here this is not possible, hence the given sequence is not graphical. Okay. तर फक्त तुम्हाला काळजी घ्यायची -1 आला नाही पाहिजे डिक्रिज सिक्वेन्स मध्ये. जर सपोज मायनस टर्म कोणती पर्टिक्युलर टर्म जर मायनस येत असेल तर त्या काय ग्राफिकल सिक्वेन्स ग्राफिकल नसू शकत असू नाही शकत. ओके ओके तर थोडा ओव्हरव्ह्यू आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं. फोर्थ लेक्चर होतं आपलं व्हॉट इज मीन बाय बायपार्टाइट ग्राफ. ओके एक्झाम्पल्स बघितलं आपण. त्यानंतर कम्प्लीट बायपार्टाइट ग्राफ बघितला. त्यानंतर डिग्री सिक्वेन्सची डेफिनेशन बघितली आणि हाऊ टू फाइंड द डिग्री सिक्वेन्स आणि त्यांना कसं अरेंज करायचं नॉन चेंजिंग ऑर्डरमध्ये आणि कसं टर्म्स फाइंड आउट करायचं. ओके आपण 2-3 एक्झाम्पल बघितले. हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता प्रॅक्टिससाठी म्हणजे ते मी तुम्हाला सॉल्व्ह केलेले तुम्ही बघू शकता. ओके then thanks for watching. If you like this lecture please like share and subscribe our channel.